स्वर्गीय वैद्य भरतकुमार जाधव यांच्या जयंतीनिमित्त वैश्विक गुरुकुल परिवार महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला वैद्य भरतकुमार आयुर्सेवा महोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिमय व आयुर्वेदमय वातावरणात संपन्न झाला। महाराष्ट्रभरातून आलेल्या आयुर्वेद तज्ज्ञ, वैद्य, संत, महंत व नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली। महोत्सवाची सुरुवात पहाटे ब्रह्ममुहूर्तावर धन्वंतरी यज्ञाने करण्यात आली। संत, महात्मे व वैद्यगण यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या यज्ञामुळे परिसरात आध्यात्मिक व पवित्र वातावरण निर्माण झाले। त्यानंतर स्वर्गीय वैद्य भरतकुमार जाधव यांनी 1997 साली स्थापन केलेल्या सत्यम आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सालयाचे पुनः उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटन परमपूज्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज यांच्या पवित्र हस्ते झाले। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वैद्य प्रवीण जोशी धुळे, वैद्य सतीश भट्टड श्रीरामपूर व वैद्य देवेंद्र दुसाणे कल्याण हे उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून आयुर्वेदाच्या प्रसारासाठी स्वर्गीय वैद्य भरतकुमार जाधव यांनी केलेल्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या योगदानाचा गौरव केला। या निमित्ताने आयोजित मोफत आयुर्वेदीय उपचार व मार्गदर्शन शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या आयुर्वेद तज्ज्ञ वैद्यांनी शेकडो रुग्णांची तपासणी करून त्यांना आयुर्वेदीय उपचार व मार्गदर्शन दिले। यामुळे अनेक रुग्णांना आयुर्वेद उपचाराची दिशा मिळाली। कार्यक्रमात आयुर्वेद क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैद्यांचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला। या सन्मान सोहळ्यामुळे कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा लाभली आणि आयुर्वेद क्षेत्रात कार्य करणाऱ्या वैद्यांचा गौरव करण्यात आला। संपूर्ण दिवस आयुर्वेद सेवा आणि संस्कार यांच्या वातावरणात पार पडलेला वैद्य भरतकुमार आयुर्सेवा महोत्सव हा आयुर्वेद क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला। या संपूर्ण महोत्सवाचे आयोजन डॉक्टर अनिता भरतकुमार जाधव, मालेगाव व वैश्विक गुरुकुल परिवार महाराष्ट्र यांच्या वतीने नियोजनबद्ध व यशस्वीरित्या करण्यात आले। महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या वैद्य, आयुर्वेद प्रेमी तसेच नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे हा महोत्सव अत्यंत यशस्वी ठरला। नमस्कार, मी वैभव, आपण बघत आहात प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज। आज आपण या मालेगावमध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी वैश्विक गुरुकुल परिवारातर्फे शिबिर आयोजित केलेलं असतं, आरोग्य शिबिर आयोजित केलेलं असतं आणि या शिबिराला दिनेश गिरीजी महाराज आज उपस्थित होते। त्यांनी देखील या ठिकाणी शिबिराचे पुनरुद्घाटन केलेले आहे। महाराज आहेत आपल्यासोबत। नमस्कार महाराज, काय सांगाल, कशा पद्धतीने कार्यक्रम झाला आणि काय नेमकी प्रमुख भूमिका? पंचकर्म शिरोमणी महर्षी नानाजींच्या प्रेरणेने आणि वैकुंठवासी भरतकुमार सर यांच्या जयंतीनिमित्ताने हा वैश्विक गुरुकुल परिवाराने हा शिबिर आयोजित केलेलं आहे आणि सत्यम आयुर्वेद चिकित्सालय या दवाखान्याचं रिओपनिंग त्यांनी केलेलं आहे। त्या कार्यक्रमाकरता स्वामी दिनेश गिरीजी महाराज, वैद्य श्री प्रवीण जोशी सर धुळे, वैद्य श्री भट्टड सर आणि वैद्य श्री यशवंत पाटील सर आदी करून सर्व महाराष्ट्रातील चांगले ज्ञानी महात्मे इथं उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या अनुभवाने आज जे पेशंट इथं येणार आहेत या सर्वांना आयुर्वेदिक उपचार फक्त 20 रुपयामध्ये त्यांची तपासणी होणार आहे आणि बरेचसे औषधं त्यांना मोफतमध्ये या शिबिराच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत। कोणकोणत्या वेदनेवरती इथं उपचार केला जातो? इथं मुतखड्यावर मणक्यांचे आजार, पित्ताचे आजार, संधिवात आदी करून सर्वच आजारावर इथं उपचार सर्वांना मिळतोय आणि गेल्या 96 सालापासून म्हणजे गेल्या 30 वर्षापासून हे सत्यम हॉस्पिटल भरतकुमार सरांच्या माध्यमातून सर्व जे रोगी आहेत त्यांच्यावर आयुर्वेद निदान करतायत। हा कार्यक्रम सरासरी किती वर्षापासून चालू आहे शिबिर? आणि हा कार्यक्रम दरवर्षी आपण जे शिबिर घेतो, फ्रीमध्ये शिबिर घेतो, हे दरवर्षी होतं का शिबिर? हे दरवर्षी होतं, पण गेल्या 5 वर्षापूर्वी वैद्य भरत सर यांचं देहावसान झाल्यानंतर वैद्य गंगा भागीरथी अनिता मॅडम यांनी तो उपक्रम गेल्या 5 वर्षापासून चालू ठेवलेला आहे आणि त्या माध्यमातून गेल्या 2 वर्षापासून रणरागिणी पुरस्कार या शिबिराच्या माध्यमातून ते अनेक लोकांना प्रदान करतायत। ज्या रणरागिणी म्हणजे महिलांना हा पुरस्कार देण्यात येतो, तो आपल्या कुटुंबाच्या व्यस्ततेतून समाजाची सेवा कशा करतात अशा काही मोजक्या महिलांना हा पुरस्कार या शिबिराच्या माध्यमातून देण्यात येतो। आपल्यासोबत नितीन मेशकर सर आहेत, ते थेट वर्ध्यावरून या शिबिरामध्ये आपले योगदान देण्यासाठी आलेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। सर नमस्कार, आपण खूप लांबून या ठिकाणी शिबिरामध्ये योगदान देण्यासाठी आलात,
काय सांगाल शिबिराबद्दल? काय वाटलं आपल्याला? नवीन काय वाटलं? नवीन हेच आहे की भरत कुमार जाधवांनी सुरू केलेलं स्वप्न आज पूर्णत्वास आलेलं दिसतं. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आज आपण या ठिकाणी अनिता मॅडमनी जे शिबिर ऑर्गनाईज केलं आहे, गुरुकुल परिवाराने जे शिबिर आयोजित केलेलं आहे, ते अतिशय सुरेख असं शिबिर आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये सकाळपासून आपण एक धन्वंतरी याग या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यानंतर या शिबिराला धुळ्यावरून प्रवीण जोशीजी लाभलेले आहेत, श्रीरामपूरचे वैद्य भट्टरजी लाभलेले आहेत आणि इतरही बरेचसे वैद्य मंडळी या शिबिराकरता आलेली आहे. भरतकुमार जाधवांचं एक स्वप्न होतं की आयुर्वेद सर्वदूर पसरावा, ते आता आपल्याला खरं होताना दिसतंय. याच्यासाठी विविध विद्यार्थी लोक आहेत, हे पण या शिबिरासाठी जोडलेले आहेत. शिबिराचं उद्घाटन महामंडलेश्वर शिवगिरी महाराज आणि गिरीशगिरी महाराजांनी केलं. आपले आशीर्वचन या शिबिरासाठी दिलेले आहेत दोन्ही. सोबतच गुरुकुल तर्फे रणरागिणी हा एक पुरस्कार देण्यात येतो. ज्या महिला वैद्य असतात त्या घर सांभाळून खूप मोठं त्यांचं काम असतं या आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये. घर तर सांभाळतात आणि रुग्णांची पण सेवा करतात आणि त्यांचं काम मोठं आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये आहे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये. अशा 2 वैद्यांचा या ठिकाणी एक सत्कार झालेला आहे. एक धुळ्याच्या वैद्या जोशी मॅडम, कीर्तिताई जोशी, आणि एक कुलकर्णी मॅडमचा आपण या ठिकाणी 2 सत्कार केला. सोबतच जे शिक्षक वर्ग आहेत, शिक्षक वर्गातूनही आपण एक नकाणेकर सरांचा एक सत्कार केला, जे आयुर्वेदाला पुढे नेतात, आयुर्वेदांचे विद्यार्थी घडवतात. सोबतच विद्यार्थ्यांचा पण या ठिकाणी आपण सत्कार केलेला आहे. तुम्ही वर्धेवरून आलात, कोणत्या आजारासाठी आपण उपचार करण्यासाठी आलात? कोणत्या आजारामध्ये आपण पारंगत आहात उपचार करण्यासाठी? आम्ही त्वचारोगामध्ये विशेष करतो. त्वचारोगामध्ये जे आहेत, चित्र आहे, कुष्ठरोगाचे प्रकार आहे, अशा रुग्णांवर आपण चांगल्या चिकित्सा ज्या आहेत आयुर्वेदामध्ये उपलब्ध आहे. काय वाटतं आपले जे इतर दवाखान्यांमध्ये करतात, केमिकली जे उपचार करतात, त्यापैकी हे जर आयुर्वेदिक उपचार, काय वाटतं आयुर्वेदिक उपचार कशा पद्धतीने चांगले ठरू शकतात इतर उपचारांपेक्षा? तर आयुर्वेदिक हा उपचार नसून कुठलाही रोग जो होतो हा रोग नसतो, हा संपूर्ण शरीराचा त्या ठिकाणी विचार करायचा असतो आपल्याला. त्वचारोगांच्या बाबतीत जर म्हणायचं असेल की कुठल्याही जीर्ण आजारांविषयी म्हणायचं झालं की तो रोग हा मानसिक असतो पहिले, है ना. मनापासूनच त्या रोगांची सुरुवात असते. तर बाकीच्या शास्त्रामध्ये काय रोगाची चिकित्सा केली जाते, पण आयुर्वेदामध्ये मनाची चिकित्सा केली जाते. म्हणून हे मन अतिशय महत्वाचं आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं म्हटलेलं आहे ना. मन जर स्वस्थ राहील तर तुम्ही शरीरापासून स्वस्थ राहाल. आधी आयुर्वेदामध्ये ते मनाची चिकित्सा केली जाते आणि मनच जे आहे, मनाचं नियंत्रण सर्व शरीरावर होत असतं. तर आपण कोरोना काळामध्ये बघितलं आहे की जे लोक मनापासून घाबरले ते मृत्यूच्या मुखी पडले, जे लोक जिद्दीने जगले ते जगले, आहे ना. तर मनाची चिकित्सा ही आयुर्वेदामध्ये सांगितली आहे. म्हणून जीर्ण रोगांसाठी किंवा इन्स्टंट जे म्हणतात, है ना, नवीन रोगांसाठी ही आयुर्वेद चिकित्सा ही अत्यंत चांगली आहे, सुलभ आहे आणि आपल्या आवडीची आणि आपल्या देशातली चिकित्सा आहे. त्यामुळे आपण सर्व लोकांनी या चिकित्सेचा आपण फायदा घ्यायला पाहिजे. आणि मी तर म्हणेल की या परिसरामध्ये इतका चांगला सुंदर असा दवाखाना या ठिकाणी सुरू झालेला आहे, तर जास्तीत जास्त लोकांनी या चिकित्सेचा फायदा घ्यावा. आपल्यासोबत या ठिकाणी पेशंट आहेत, त्यांनी या ठिकाणी उपचार घेतले आहेत. काका, काय नाव आपलं? बाळकृष्ण जगन्नाथ वाणी, कुंभाराई. ओके, कशा म्हणजे कोणत्या आजारावरती उपचार घेतले आपण या ठिकाणी? गुडघे दुखणं आणि ऍसिडिटी ऍसिडिटीसाठी आणि अलर्जी. किती पहिल्यांदा आले की यापूर्वी आलेले तिथे तुम्ही? हे पहिल्यांदा आलो इथं पहिल्यांदा आले. शिबिर मध्ये. हा, काय वाटलं इथे दवाखान्यातून तुम्हाला? चांगलं वाटलं. चांगलं वाटलं. आमचे फॅमिली डॉक्टर होते, अच्छा. जाधव डॉक्टर. हा, वाटलं ते. जे वाढले ते तुमचे फॅमिली डॉक्टर होते पहिले? हा. अच्छा अच्छा. घ्याल का म्हणजे ते पुढे कराल कंटिन्यू आता थेरपी? ही थेरपी चालू केली तुम्ही, ती पूर्ण कराल कंटिन्यू आता इथे? पूर्ण कराल ना, पूर्ण करणार? पूर्ण घ्या तर फायदा होईल आपल्याला. बरोबर. फायदा काय चालू होईल बाकी लोकांना काय सांगाल तुम्ही? बाकीच्या लोकांना, इतर लोकांना ते सांगून घे, औषध पूर्ण घ्या, फायदा आपल्याला. आयुर्वेदिक पंचकर्म करा, पंचकर्म चांगला असतं, दाखवून जाता. अच्छा अच्छा. आपल्यासोबत अनुज जाधव आहेत. अनुज दादा, काय सांगशील, कशा पद्धतीने कार्यक्रम पार पडला आणि काय सांगशील या आरोग्य शिबिराबद्दल? वैद्य भरतकुमार प्रभाकर जाधव यांच्या जयंतीनिमित्त 15 मार्च म्हणजे आज रविवार रोजी वैद्य भरतकुमार आयुर्सेवा महोत्सव वैश्विक गुरुकुल परिवार महाराष्ट्र याच्या वतीने
मालेगाव येथे सत्यम आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सालय येथे साजरा करण्यात आला. त्यामध्ये महाराष्ट्रभरातील अनेक वैद्यांनी इथे उपस्थिती दर्शवली. निफाडचे शिवगिरी महाराज, त्यानंतर साकूरचे दिनेशगिरी महाराज आणि त्याचनंतर दीपक पाटील महाराज यांनी कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आपली अतिथी दर्शवली. त्यानंतर महाराष्ट्रभरातील वैद्य प्रवीण जोशी सर, वैद्य सतीश भट्टड सर, वैद्य देवेंद्र दुसानी सर यांनी शिबिरात प्रमुख अतिथी म्हणून आपली उपस्थिती दर्शवली. त्यानंतर ह्या आयुर्सेवाची जी काही सुरुवात आहे ती पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती धन्वंतरी यागाने सुरू झाली. सकाळी 5 ते 8 या वेळेमध्ये आपण धन्वंतरी याग केला. त्यानंतर 8 ते 11 या वेळेमध्ये आपण राष्ट्रीय आयुर्वेद पुरस्कार वितरण सोहळा केला. त्यामध्ये वैश्विक गुरुकुल रणरागिणी पुरस्कार, वैश्विक गुरुकुल शासकीय पुरस्कार, वैश्विक गुरुकुल शिष्य धर्म पुरस्कार अशा वेगवेगळ्या पुरस्काराचे आपण या ठिकाणी वितरण केले. त्यानंतर शिबिराचे आपण आयोजन केले. त्यात आपण वेधनकर्म असेल, नाडीस्वेद असेल, पंचकर्म उपचार असेल, त्यावरती आपण त्वरित इथे उपचार केले. सर्व उपचार मोफत केले. काही औषधांवर आपण सवलत दिली. 8 दिवसाचे जे काही मेडिसिन्स आहेत त्या काही औषधांवरती आपण सवलत दिलेली आहे. तर अशा सर्व पद्धतीने आपण कार्यक्रम हा राबवण्यात आलेला आहे. महाराष्ट्रभरातून आपल्या इथे लाईव्ह पद्धतीने ह्याचं यूट्यूबवरती वैश्विक गुरुकुल परिवार या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह थेट प्रक्षेपणही आपण याचं केलेलं आहे. तिथेही आपल्याबरोबर वैद्य होते. म्हणजे अशा पद्धतीने आपण कार्यक्रम केला. नक्कीच मालेगावकरांना जर या शिबिरात जर म्हणजे शिबिर नाही आपल्या दवाखान्यामध्ये उपचार घ्यायचा असेल तर कसं यायचं, काय आपला कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस सांगा एकदा. कॉन्टॅक्ट नंबर तर फोनवरतीच तुम्ही किंवा व्हॉट्सअप करू शकतात. 95 52 36 10 74 हा आपल्या हॉस्पिटलचा नंबर आहे. आणि ॲड्रेस आपला चर्चच्या मागे गवती बंगल्याच्या एक्झॅक्ट समोर दाभाडी रोड सत्यम कॉम्प्लेक्समध्ये सत्यम हॉस्पिटल म्हणून आहे. नक्कीच आपल्याला जर या ठिकाणी नैसर्गिक उपचार घ्यायचे असतील तर नक्कीच एकदा या हॉस्पिटलला भेट द्या, अवश्य भेट द्या. प्रवीण महाराष्ट्रसाठी मी वैभव भांबर, मालेगाव. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.